हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही सुंदर अशी राखी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। तर मी इथे 3 वेगवेगळ्या रंगामध्ये तयार केलेल्या आहेत राख्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता। हे जे मी फूल बनवून दाखवणार आहे आता, यात मी आणखी मोठ्या लोकरीपासून फूल बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवते। राखीसाठी हे मी जे फूल बनवलेलं आहे तेच फूल आहे, फक्त मी लोकरीत बनवलं आहे। 4 प्लाय लोकरीमध्ये बनवलेलं आहे हे फूल। तर तुम्ही याचा उपयोग तुम्ही समईसाठी, समईचं महिरप किंवा ताटाभोवती अशी रांगोळी म्हणून याचा वापर तुम्ही करू शकतात किंवा याचा हारही तुम्ही बनवू शकतात। आणखीन छोट्या साईजची सुई वगैरे घेतली, यात आणखीन छोटी साईज जर घेतली तर यात तुम्ही कानातले सुद्धा बनवू शकतात। म्हणजे ज्वेलरी तयार होईल, देवघरासाठी सुद्धा होईल आणि डेकोरेशनसाठी म्हणून याचा वापर तुम्ही करू शकतात। तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण हा जो एम्ब्रॉयडरी धागा आहे अशा पद्धतीचा, तर मी हे 3 रंग घेणार आहे, गुलाबी, पांढरा आणि पिवळा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही रंग वापरू शकता। आणि सुई घेणार आहे 1.20 mm ची सुई आहे। कात्री लागेल आपल्याला आणि काही मणी लागतील डेकोरेशनसाठी। सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत। आणि इथे 1 2 3 चेन तयार करायच्या। त्यानंतर सुईवर वेढा घालून घेतला। हे 3 लूप आहेत आपले, तिन्ही एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जे आपण 3 चेन केल्या तो म्हणजे आपला अर्धा खांब तयार झाला। आणि एक 3 चेन केल्यात तर ती एक गॅपसाठी केलेली आहे आपण। त्यानंतर एक अर्धा खांब केला, पुन्हा गॅप देण्यासाठी एक चेन तयार करायची। इथे आपण अर्धा खांब, तिन्ही लूप एकत्र बाहेर सुईतून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे हा आपला अर्धा खांब तयार झाला। इथे आपला हा सुरुवातीच्या 3 चेन जो केला तो 1 खांब 2 3 झाले, 4 एक चेन, 5 एक चेन, 6 एक चेन आणि हा उरलेला धागा जो आहे तो असा ओढून घ्यायचा आणि या दुसऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत। एक चेन तयार करायची आणि हा धागा कट करून टाकायचा। जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथेच मागच्या बाजूने या धाग्याला असं मागे ओढून घ्यायचं आणि मॅजिक रिंग ज्या धाग्याने बनवली आपण तो आणि हा धागा इथे साधी गाठ अशी बांधून घ्यायची आहे। आणि ही उरलेली लोकर नंतर कट करून घेणार आहोत। इथे आपला हा पिवळ्या रंगाचा पहिला राऊंड तयार झालेला आहे। त्यानंतर आपण पांढऱ्या रंगाचा धागा घेणार आहोत। सुरुवातीला स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे। स्लिप नॉट केल्यानंतर कोणत्याही आपण एक चेनचा गॅप दिलेला आहे, फक्त ही उलटी बाजू आणि सरळ बाजू पाहून घ्यायची आहे। कोणत्याही एका चेन गॅपमध्ये इथे धागा जोडून घेणार आहोत आपण। आणि चेन तयार करायच्या 1 2 3 4 5
5 चेन तयार केल्या. इथे आपल्याला आता पफ स्टिच बनवायचा आहे. या 5 चेनच्या बरोबरीला हा धागा असा ओढून घ्यायचा. 1 2, त्याच चेन जिथे आपण केलेल्या आहेत तिथेच 3 4 5. 5 वेळा असं सुईवर आपण हे लूप घेतलेले आहेत आणि सगळे लूप एकत्र काढून घ्यायचे आहेत आणि जोडून घ्यायचे. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुढच्या जो चेन गॅप आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हे असं दिसेल. त्यानंतर 1 2 3 4 5 5 चेन तयार करायच्या आणि हे असं सुईवर 5 वेळा. तुम्हाला जर मोठं पफ स्टिच हवं असेल तर तुम्ही आणखी काही राऊंड पाडू शकतात. तर मी इथे 5 चेन घेतल्या म्हणून 5 वेळा सुईवर लूप घेणार आहे. यात तुम्हाला छोटं मोठं सुद्धा करू शकतात. 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि पुन्हा इथेच 5 चेन तयार करायच्या. पफ स्टिच तयार करायचं. तर मी इथे तयार करून घेते. इथे मी या 6 पाकळ्या तयार करून घेतल्या. आपण अर्धे 6 खांब केले होते म्हणून इथे 6 आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. शेवटी 3 चेन तयार करायच्या आणि सुरुवातीला जिथे आपण 5 चेन केल्या होत्या त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. एक चेन तयार करायची आणि लवकर कट करून घ्यायची आहे. जिथे आपण गुलाबी रंगाची लोकर घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणताही रंग वापरू शकता. स्लिप नॉट तयार करून घेतली आणि जिथे आपण 5 चेन तयार केल्या त्या गॅपमध्ये हे जोडून घ्यायचं आहे. आणि यात आपण चेन तयार करणार आहोत. 1 2 3 चेन. 3 चेन केल्या. सुरुवातीला ज्या आपण 5 चेन तयार केल्या होत्या या बाजूला अशा चेन तयार दिसतात तिथे आपण अर्धा खांब करून घेणार आहोत. सुईवर वेढा घालून घेतला. तिन्ही लूप असे बाहेर काढून घ्यायचे. त्यानंतर हे जे आपण पफ स्टिच बनवलं आहे तिथे कुठेही असं कोणत्याही म्हणजे असं काही नाही मोजून घ्यायचं आहे. तिथे पफ स्टिचच्या आपल्याला इथे दोन्ही म्हणजे इथे 4 वेळा आपल्याला मुके खांब अर्धे खांब करून घ्यायचे आहेत. 2 तर झाले आपले. त्यानंतर पुढच्या कुठेही म्हणजे गॅपमध्ये हा तिसरा आपला अर्धा खांब तयार झाला. त्यानंतर या ज्या आपण 3 चेन केल्या होत्या त्या गॅपमध्ये एक अर्धा खांब करून घेणार आहोत. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुढची जी पाकळी आहे पफ स्टिच आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. हे खूप बारीक बारीक धागे आहेत त्यामुळे सुईतून बाहेर निघतात बरेचसे. स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा 3 चेन करायच्या. 1 2 3 चेन आणि ह्या ज्या 5 चेन आहेत जसं पहिल्या पाकळीला आपण केलं तसंच इथे अर्धा खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर या पफ स्टिचमध्ये 2 वेळा हे झाले आपले 3 अर्धे खांब आणि त्यानंतर या 3 चेनच्या गॅपमध्ये
आणखी एक, म्हणजे एकूण 4 खांब करून घ्यायचे आहेत, अर्धे खांब आणि 3 चेन. तर मी बाकी पाकळ्यांवर सुद्धा करून घेते. तर पुढच्या पाकळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचे 3 चेन करून. ही अशी आपली पाकळ्या तयार होतील. सुंदर असं हा शेवटचा राऊंड आहे आपला. इथे मी हे सर्व पाकळ्यांवर आउटलाईन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे तीन चेन तयार करून घेतल्या आणि सुरुवातीला आपण जिथे 3 चेन केल्या होत्या त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि लोकर कट करून घेणार आहोत. मी इथे स्लिप स्टिच करून लोकर कट करून घेते. एक चेन तयार करायची शेवटी आणि मग लोकर कट करून घ्यायची. सॉरी, लोकर नाही, धागा आहे हा. आणि नंतर मागच्या बाजूने हे दोन्ही याची गाठ बांधून कट करून घ्यायचे आहे. सुंदर असं आपलं हे फूल तयार आहे. आणि एक अंदाजे मी दोन्ही बाजूला बांधण्यासाठी, हाताला बांधण्यासाठी इथे धागे कट करून घेतलेले आहे. दुहेरी आहे हा. तर कोणत्याही एका पाकळीमध्ये मध्यभागी जिथे आपण 4 अर्धे खांब केलेले आहेत तिथे हा धागा असा जोडून घ्यायचा आहे आपल्याला. साधी गाठ बांधून घेतली इथे. आणि तसंच त्याच्याच बरोबर म्हणजे दोन पाकळ्या इकडे सोडून मध्यभागी जो आहे लूप पाकळी तिथे दुसरा धागा आपण जोडून घेऊया. अशी ही खूप सुंदर दिसेल राखी ही. त्यानंतर मी इथे बाजूला ग्लू लावून घेणार आहे थोडा, म्हणजे आपले हे मणी यात जातील. इथे मी हे ग्लू लावून घेतला थोडासा शेवटी आणि मोती आणि गुलाबी रंगाचा मणी यात होऊन घेतलेला आहे. मध्यभागी मी छोटासा इथे ग्लू लावला आणि छोटा मणी तिथे चिटकून घेतलेला आहे. सुंदर अशी आपली राखी तयार आहे. व्हिडिओ आवडलास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. इथे मी आणखी काही राख्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर राख्या दिसतात या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मण्यांचं वगैरे डेकोरेशन तुम्ही करू शकता. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.